today's we are going to understand the chemical properties of alkyl halide. In that, first one is laboratory test of haloalkanes. Laboratory test of haloalkanes. In that, in the given compound, halide group is present or not is determined in laboratory also by simple way. When alkyl halide is react with when alkyl halide, for example, general representation of the alkyl halide is Rx, is react with aqueous NaOH, aqueous NaOH. Substitution reaction is carried out. X is replaced by OH to gives ROH plus NaX. ROH plus NaX. Na carries the positive charge, X carries the negative charge. And when this X minus is acidified or treated with acidified HNO3 and reacted with AgNO3 silver nitrate. बघा काय केले, alkyl halide is react with the sodium hydroxide to gives the ROH आणि NaX. X मायनस आयन्स त्या सोल्युशन मध्ये आपल्याला प्रोडक्ट मध्ये मिळेल आणि ते X मायनस आयन्स म्हणजे हॅलाइड थोडक्यात कोणताही असेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे, तो कोणाबरोबर रिएक्ट करायचा आहे, मेनली AgNO3. या दोघांची रिएक्शन करताना मात्र सिच्युएशन कशी पाहिजे तर ऍसिडिफाईड. मग ऍसिडिफाईड होण्यासाठी कोणता ऍसिड आपण टाकलेला आहे तर HNO3. म्हणजे ऍसिडिक कंडिशन मध्ये ही रिएक्शन इझिली घडते. मेन रिएक्टंट कोण आहेत तर X मायनस आणि AgNO3 सिल्वर नायट्रेट, Ag प्लस NO3 मायनस. आणि मग माहिती आपल्याला ऑपोजिट चार्जेस आर अट्रॅक्टेड विथ इच अदर. X minus is attracted towards the Ag plus to gives the silver halide. क्लोरीन असेल तर सिल्वर क्लोराइड, ब्रोमीन जर हॅलाइड असेल तर सिल्वर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर सिल्वर आयोडाइड. आणि इथं आपल्याला काय मिळतो तर प्रिसिपिटेट मिळतो, PPT सॉलिड स्टेट मध्ये. म्हणजे बघा काय बघायला लागलो आपण, केमिकल प्रॉपर्टी ऑफ द अल्काइल हॅलाइड. म्हणजे अल्काइल हायड्राइड आपण बनवलेला आहे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज बघायचे. अल्काइल हायड्राइड बरोबर NaOH रिएक्ट केल्यानंतर किंवा इतर केमिकल रिएक्टंट रिएक्ट केल्यानंतर कशी रिएक्शन मिळते हे आपल्याला पाहायचं. मग लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलोअल्केन्स म्हटलेलं आहे. म्हणजे लॅब मध्ये आपल्याला हे टेस्ट करता येते. कसे तर हे सिंपल आहे. अल्काइल हायड्राइड कोणताही एक अल्काइल हायड्राइड घ्या, त्याच्यामध्ये म्हणजे आयडेंटिफिकेशन टेस्ट सारखं आहे. तुम्हाला एखादं कंपाऊंड जर दिलं अल्काइल हायड्राइड आहे आणि त्या कोणतेही एखादं कंपाऊंड दिलं ते अल्काइल हायड्राइड आहे का, त्याच्यामध्ये अल्काइल हायड्राइड प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे हे जर चेक करायचं असेल तर काय करायचं, टेस्ट ट्यूब घ्या, टेस्ट ट्यूब मध्ये अल्काइल हायड्राइड घ्या, त्याच्यामध्ये NaOH टाका. NaOH टाकल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, त्याच्यामध्ये HNO3 टाकायचं आणि सिल्वर नायट्रेट टाकायचं. हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला जर प्रिसिपिटेट मिळाला, सॉलिड जर फॉर्म मिळाला तिथं, तर तो सॉलिड फॉर्म कशाचा असतो, AgX चा. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की दिलेल्या कंपाऊंड मध्ये हॅलाइड ग्रुप आहे. दिलेल्या कंपाऊंड मध्ये हॅलाइड ग्रुप आहे.
आणि हे लॅबोरेटरीमध्ये आपल्याला चेक करता येतं. सिंपल मेथड आहे. इथं आपण ही पहिली लॅबोरेटरी मेथड कंप्लीट केलेली आहे. इथे लक्षात. आता दुसरी मेथड बघा. हा मात्र पार्ट परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. हे काय आपण लॅबमध्ये वगैरे करू शकतो, एवढं विशेष त्याला इम्पॉर्टन्स नाही. मात्र या हेडिंग खाली मी जी काय 8 रिएक्शन आता मांडणार आहे ते बोर्ड एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. बघा हेडिंग काय आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक शब्दाला न्यूक्लियोफिलिक मीन्स न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल मीन्स व्हॉट, मी सांगितलेल्या लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये दोन महत्वाचे रिएजंट आहेत, एक इलेक्ट्रोफाइल, दुसरा न्यूक्लियोफाइल. इलेक्ट्रोफाइल जनरली रिप्रेझेंटेड बाय द E positive and nucleophile generally represented by the Nu minus. Electrophile means the species which carries the positive charge, that species is called as electrophile. And what is meant by nucleophile? The species which carries the negative charge, that is called as the nucleophile. मग कोणते असेल? फॉर एक्झाम्पल Cl minus, Br minus, I minus, OH minus, Cn minus. ज्या स्पेसीज की त्या निगेटिव्ह चार्ज कॅरीज करतील त्यांना काय म्हणायचं आपल्याला, न्यूक्लियोफाइल. पहिला शब्द कळाला. तर सबस्टिट्यूशन मीन्स रिप्लेसमेंट. मेन रिएक्टंट मधला एक ऍटम किंवा ग्रुप जातो निगेटिव्ह आणि त्या ठिकाणी न्यूक्लियोफाइल निगेटिव्ह येतो. निगेटिव्ह इज सबस्टिट्यूटेड बाय द निगेटिव्ह. निगेटिव्ह ऍटम और ग्रुप substituted by the negative group, that is called as the substitution and reaction आहे. म्हणजे या ज्या 8 रिएक्शन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बघायचं. आता हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मेन ह्या दोन गोष्टींवरती डिपेंड असतं. कोणते तर सबस्टिट्यूएंट स्टेट ऑफ अल्काइल हॅलाइड. म्हणजे आपल्याला माहिती आहे अल्काइल हॅलाइड प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी असू शकतं. प्रायमरी अल्काइल हॅलाइडचं एक्झाम्पल आपण पाहिलं कोणतं, इथिल क्लोराइड. सेकंडरीचं आयसोप्रोपिल क्लोराइड. टर्शरीचं टर्शरी ब्युटिल क्लोराइड. डिपेंडिंग अपॉन द हॅलाइड X is attached to the types of carbon. In primary alkyl halide X is attached to the primary carbon. Secondary alkyl halide X is attached to the secondary carbon. And in tertiary alkyl halide X is attached to the tertiary carbon. आता इथं बघा ऑर्डर दिलेली आहे. थर्ड डिग्री अल्काइल हॅलाइड, थर्ड डिग्री इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. म्हणजेच टर्शरी अल्काइल हॅलाइड सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली दाखवतं दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. प्रेफरन्स कसा केलेला आहे, टर्शरी अल्काइल हॅलाइड नंतर सेकंडरी नंतर प्रायमरी. आणि त्याच्याच बरोबर दुसरा एक पार्ट महत्वाचा आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघताना म्हणजे आपल्याला एक कळालं की अल्काइल हॅलाइड कसा पाहिजे, इझिली जर रिएक्शन पाहिजे असेल तर टर्शियरी चांगला, त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर प्रायमरी. आणि अल्काइल हॅलाइड बरोबर नेचर ऑफ हॅलोजन अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे हॅलोजन आपल्याला माहित आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्यातला फ्लोरीन हा एक्सप्लोजिव्ह असतो त्यामुळे त्याला आपण वारंवार निग्लेक्टच करतो. पण राहिलेल्या 3 मध्ये सुद्धा अल्काइल आयोडाइड gives the easily reaction than alkyl bromide than alkyl chloride. हे लक्षात. म्हणून लक्षात ठेवा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघताना ह्या दोन गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. सबस्टिट्यूएंट कोणत्या स्टेटचा आहे, वेदर इट इज प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, आणि नेचर ऑफ हॅलोजन कोणता आहे, म्हणजे तो आयोडीन आहे, ब्रोमीन आहे का क्लोरीन आहे. आयोडीन असेल तर बेस्ट, त्याच्यापेक्षा नंतर ब्रोमीनला प्रेफरन्स, नंतर क्लोरीनला प्रेफरन्स. येते लक्षात. हे बेसिक गोष्टी कळाल्या. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं मीनिंग, न्यूक्लियोफाइल म्हणजे काय, सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय, आणि हा रिएक्शन 2 कंडिशन वरती किंवा 2 प्रिन्सिपल वरती आधारित आहे. सबस्टिट्यूएंट टेस्ट, सबस्टिट्यूएंट स्टेट, नेचर ऑफ हॅलोजन. येते लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक रिएक्शन अंडरस्टँड करूया. बघा पहिली रिएक्शन एक्वियस NaOH.
फक्त इथे लक्षात ठेवायचं केमिकल प्रॉपर्टी आपण कुणाची बघतोय अल्काइल हलाइड जनरली रिप्रेझेंटेड बाय द आर एक्स म्हणजे मेन रिएक्टंट कोण आहे तर अल्काइल हलाइड आर एक्स बरोबर वेगवेगळे केमिकल रिएजंट आपण काय करणार आहे रिएक्ट करणार आहे बघा आता पहिली रिएक्शन आर एक्स म्हणजे अल्काइल हलाइड is react with NaOH aqueous घ्यायचं aqueous म्हणजे काय तर पाण्यात बनवलेलं NaOH डिझॉल्व इन वॉटर कारण काही वेळी रिएक्टंट हे अल्कोहोल मध्ये सुद्धा रिएक्ट करायचे आवश्यक असतात आणि खाली बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ALC म्हणजे अल्कोहोल म्हणजे ते सबस्टन्स हे अल्कोहोल मध्ये डिझॉल्व करून वापरायचे असतात आपल्याला आहे NaOH जे आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये NaOH जो रिएक्ट करायचा तो ॲक्वियस पाण्यामध्ये डिझॉल्व केलेला पाहिजे सिंपल सबस्टिट्यूशन X इज सबस्टिट्यूटेड X बघा R प्लस X मायनस तसंच Na प्लस OH मायनस न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन निगेटिव्ह घालवायचा आहे त्या ठिकाणी दुसरा निगेटिव्ह आणायचा आहे फ्रॉम अल्काइल halide is a nucleophile X minus and in NaOH OH minus is a nucleophile X is substituted by X is replaced by OH and product gives ROH plus Na plus and X minus NaX हा कोण आहे अल्कोहोल ROH functional group is a alcohol. For example, CH3, CH2, Br, ethyl bromide is react with NaOH, aqueous. Br is replaced by OH to gives the CH3, CH2, OH plus Na and Br, sodium bromide, Na, Br. Product is now ethyl alcohol. Ethyl alcohol. अल्काइल हलाइड कोणता घेतला आपण इथाइल ब्रोमाइड कशावर रिएक्ट केला ॲक्वियस NaOH बरोबर रिएक्ट केला काय मिळालं आपल्याला इथाइल अल्कोहोल बघा दुसरी एक रिएक्शन आपण घेऊया आता या NaOHच्याच ठिकाणी जर KOH जरी असेल तरी चालतो आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड आपल्याला माहिती आहे या दोन स्ट्रॉंग अल्कली आहेत NaOH आणि KOH काय मिळेल प्रोडक्ट अल्कोहोलच मिळेल ROH आणि NaX च्या ऐवजी काय मिळेल KX NaX तसंच KX अशा प्रकारे आपण ही पहिली रिएक्शन अंडरस्टँड केलेली आहे aqueous NaOH from alkyl halide group is replaced by OH group by using the NaOH and KOH येतं लक्षात इथं आपली पहिली रिएक्शन संपलेली आहे जनरल रिएक्शन ही आणि त्याचं एक्झाम्पल हे आहे अल्काइल हलाइड ही जनरल रिएक्शन झाली फिक्स आपल्याला माहित नाही आर म्हणजे कोण नेमका एक्स म्हणजे नेमका कोण घेतला हे माहित नाही म्हणून त्याला आपण जनरल रिप्रेझेंटेशन म्हणतो इथं मात्र स्पेसिफिक घेतलं आर मीन्स इथाइल ग्रुप एक्स मीन्स ब्रोमीन ग्रुप NaOH ROH इथाइल अल्कोहोल फंक्शनल ग्रुप अल्कोहोल NaBr येतं लक्षात आता दुसरी रिएक्शन बघूया आपण सोडियम अल्कॉक्साइड बघा सोडियम मीन्स Na अल्क मीन्स अल्किल ग्रुप ऑक्साइड मीन्स ऑक्सिजन सोडियम अल्क ऑक्साइड सोडियम अल्क ऑक्साइड बघा जनरल रिएक्शन मी लिहितो अल्काइल हलाइड RX is react with NaOR नेहमीप्रमाणे R plus X minus Na plus O minus when alkyl halide is react with sodium alkoxide
सबस्टिट्यूशन माहित आपल्याला, निगेटिव्ह घालवायचा, निगेटिव्ह आणायचा, एक्स मायनस घालवायचा, निगेटिव्ह कोण आहे, ओ आर ग्रुप निगेटिव्ह आहे, काय मिळेल प्रोडक्ट आर ओ आर, आर ओ आर, आणि एन आणि हा एक्स, एन एक्स बाय प्रोडक्ट मिळेल, एन एक्स. हा काय आहे, अल्काइल हलाइड, हा सोडियम अल्कॉक्साइड, आणि हा जो प्रोडक्ट मिळाला आपण 11वी मध्ये फंक्शन ग्रुप पाहिलेले आहे, आर ओ आर म्हणजे सी ओ सी, फंक्शन ग्रुप कोणता मिळाला आपल्याला, इथर मिळाली. इथं आपल्याला काय मिळालं, इथर. बघा ही जनरल रिएक्शन, एक्झाम्पल बघूया आपण. सपोज मिथाइल क्लोराइड इज रिएक्ट विथ सोडियम मिथॉक्साइड, नाव काय आहे, सोडियम मिथिल ग्रुप आहे, सोडियम अल्कॉक्साइड, अल्क म्हणजे अल्किल ग्रुप कोणता घेतलाय मी, मिथिल, म्हणून काय म्हटलं, मिथ आणि ऑक्सिजनचा ऑक्साइड, सोडियम मिथॉक्साइड. काय मिळेल आपल्याला, CH3, NaCl हा बाय प्रोडक्ट जाईल. बघा घालू तुम्ही NaCl, सोडियम क्लोराइड, NaCl आणि CH3 राहिलं काय मग, CH3, the Cl is बघा CH3 प्लस Cl मायनस Na प्लस O मायनस, हा NaCl गेला in the form of NaCl, Na plus Cl minus, मग राहिलं काय, CH3O CH3, CH3 सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3, डाय, नाव काय बघा, डाय मिथाइल इथर, दोन मिथिल ग्रुप आहेत, COC इथर, दोन मिथिल ग्रुप आले म्हणून डाय मिथाइल इथर. बघा अतिशय सोपी रिएक्शन आहे. when alkyl halide is react with sodium alkoxide, Na plus x minus Nx जाईल, x minus is replaced by OR minus group, ROR, methyl chloride, नाव बघा काय आलं, methyl chloride is react with sodium methoxide, NaCl by product झाला, Cl minus is substituted by the OCH3 minus, O minus CH3, काय मिळालं, डायमिथाइल इथर. हे लक्षात, कोणती रिएक्शन समजली, संपली आता, सोडियम अल्कॉक्साइडच्या, अल्काइल हलाइड. बघा इथं सुद्धा मी काय घेतलं, रिएक्टंट अल्काइल हलाइड कंपल्सरी असणार आहे, त्याच्याबरोबर मी NaOH किंवा KOH रिएक्ट केला, अल्काइल हलाइड बरोबर आता NaOR रिएक्ट केला. आता अल्काइल हलाइड बरोबर आपण काय करायचं आहे, सिल्वर कार्बोझायलेट हा ग्रुप रिएक्ट करायचा आहे. इथे लक्षात, इथं दोन रिएक्शन झालेले आहेत, ती जनरल रिएक्शन आणि इथं विथ एक्झाम्पल रिएक्शन. मिथाइल क्लोराइड रिएक्ट विथ द सोडियम मिथॉक्साइड टू गिव्ह द डायमिथाइल इथर. बघा आता तिसरी रिएक्शन बघूया. अल्काइल हलाइड, जनरल रिएक्शन लिहितो पहिल्यांदा, नंतर एक्झाम्पल घेतो. अल्काइल हलाइड इज रिएक्ट विथ सिल्वर कार्बोझायलेट, सिल्वर मीन्स Ag, आणि COOH ग्रुप म्हणजे कार्बोझायलेट ग्रुप होता, COOH ग्रुप मीन्स कार्बोझायलेट, नाव आहे सिल्वर कार्बोझायलेट ग्रुप. जनरल रिप्रेझेंटेशन आहे याचं RC डबल बॉन्ड OOAG, सिल्वर, आणि हा कार्बोझायलेट ग्रुप आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, सिल्वर कार्बोझायलेट. सेम Ag प्लस O मायनस, इथं R प्लस X मायनस, मायनस इज सबस्टिट्यूटेड बाय मायनस, न्यूक्लियोफाइल इज सबस्टिट्यूटेड बाय न्यूक्लियोफाइल. हा Ag आणि हा X सिल्वर हलाइड म्हणून जातो, HX. राहिलेला पार्ट लिहा, इथं काय राहिलं R, X इज सबस्टिट्यूटेड बाय OC डबल बॉन्ड OR, OC डबल बॉन्ड OR. हाच ग्रुप मी फक्त असं लिहितो बघा, R बघा, R C डबल बॉन्ड OR,
फंक्शनल ग्रुप कोणता आला हा इस्टर. 11th मध्ये आपण हे सगळं पाहिलेलं आहे. फंक्शनल ग्रुप कोणता आला इस्टर. बघा when alkyl halides react with the silver carboxylate to gives ester. येते लक्षात काय मिळालं इस्टर मिळालं. बघा फंक्शनल ग्रुप नुसार जर लिहायचं झालं तर पहिल्या रिएक्शन मध्ये आपल्याला काय मिळतो अल्कोहोल OH. दुसऱ्या रिएक्शन मध्ये आपल्याला काय मिळालं इथर COC फंक्शनल ग्रुप. आता या तिसऱ्या रिएक्शन मध्ये आपल्याला काय मिळालं इस्टर. जनरल रिप्रेझेंटेशन RC डबल बॉन्ड OOR इस्टर. आता एक रिएक्शन घेऊया आपण कोणतीही घ्या. मिथाइल ब्रोमाइड इज रिएक्ट विथ सिल्वर ऍसिटेट. सिल्वर ऍसिटेटचा फॉर्म्युला काय आला CH3 C डबल बॉन्ड O OH. सिल्वर Ac means 2 कार्बन ऍसिटिक ऍसिड बघा CH3COH. Ac means 2 कार्बन. सिल्वर ऍसिटेट काय प्रोडक्ट मिळेल बघा आपल्याला AgBr बाय प्रोडक्ट AgBr. राहिलं काय इथं CH3 Br मायनस O मायनस Ag प्लस O मायनस CH3 प्लस Br मायनस. मायनस इज सबस्टिट्यूटेड बाय मायनस ग्रुप. Br minus is substituted by O C double bond O CH3. हेच मी असं लिहितो बघा CH3 this one. नंतर कोण आहे C double bond O नंतर O नंतर CH3. नाव काय बघा मिथाइल METHYL. मिथाइल 2 कार्बन ऍसिटेट. मिथाइल 2 कार्बन म्हणजे ऍसिड ग्रुप म्हणतो आपण ऍसिटेट. मिथाइल ऍसिटेट हा कोण आहे फंक्शनल ग्रुप कोणता तर इस्टर EST. फंक्शनल ग्रुप आला इस्टर. बघा मिथाइल ब्रोमाइड इज रिएक्ट विथ द सिल्वर ऍसिटेट AgBr. बाय प्रोडक्ट कोणता मिळाला आपल्याला AgBr. Br minus is substituted by the OC double bond OCH3 minus group to gives the methyl acetate. Functional group is a ester. येते लक्षात इथं आपली तिसरी रिएक्शन संपलेली आहे. बघा फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा अल्कोहोल इथर इस्टर. आता काय करायचं आपल्याला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर रिएक्ट करायचं आहे. अल्काइल हलाइड इज रिएक्ट विथ अल्कोहोलिक अमोनिया NH3AlC. म्हणजे अल्कोहोल मध्ये अमोनिया डिझॉल्व केलेला असतो. इथं कसं आपण NaOH कशात घेतला एक्वेस म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व केला. इथं मात्र अल्कोहोल कशातलं घ्यायचं अल्कोहोल मध्ये अमोनिया डिझॉल्व करायला घ्यायचा. आता अमोनियाचं स्ट्रक्चर कसं असतं NH3 नायट्रोजनला 3 हायड्रोजन आहेत. मी असं लिहितो फक्त NH2 तेच आहे. NH3 समजण्यासाठी स्प्लिट करून दिलेला आहे. N 2 हायड्रोजन हा एक 3 हायड्रोजन. H प्लस NH2 मायनस H प्लस NH2 मायनस. मायनस इज सबस्टिट्यूटेड बाय मायनस. न्यूक्लियोफाइल इज सबस्टिट्यूटेड बाय न्यूक्लियोफाइल. H प्लस X मायनस बाय प्रोडक्ट मिळाला आपल्याला HX. राहिलं काय RNH2. Functional group is a primary amine. Alkyl halide is react with alcoholic ammonia. From alkyl halide X is substituted by the amine group NH2 to gives the primary amine RNH2. HN हा X HX मध्येच आहे. जनरल रिएक्शन जर बघायला गेले तर CH ही जनरल रिएक्शन झाली. एक्झाम्पल बघा CH3Cl मिथाइल क्लोराइड इज रिएक्ट विथ द अमोनिया अल्कोहोलिक out of 3 hydrogen, last one hydrogen, third hydrogen and Cl HCl. बरोबर राहिलं काय CH3 इथला एक हायड्रोजन गेला इथं राहिलं काय NH2. नाव आहे मिथाइल अमाइन. सिंपल.
CH3 प्लस Cl मायनस, तसंच H प्लस NH2 मायनस, H प्लस आणि Cl मायनस HCl गेला आणि Cl मायनस इज रिप्लेस बाय NH2 मायनस. मिथाइल अमाइन, इट इज अ प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे अल्कोहोलिक अमोनिया बरोबर काय मिळालं आपल्याला? प्रायमरी अमाइन NH2. चौथी रिएक्शन संपली. पाचवी बघा, अल्कोहोलिक केसियन. पोटॅशियम सायनाइड. केसीएन मीन्स पोटॅशियम सायनाइड. मात्र कशात घ्यायचं आहे ते? अल्कोहोल मध्ये घ्यायचं. एक्वेस ने अल्कोहोल. हियर ऑल्सो K plus Cn minus, simple reaction. X is substituted by Cn and plus K plus X minus KX. Alkyl cyanide. अल्काइल सायनाइड किंवा त्याला नायट्राइल सुद्धा म्हटलेलं आहे फंक्शनल ग्रुप. नायट्राइल. इथे लक्षात एक्झाम्पल बघा, सिंपल आहे. X K plus X minus RCl. मिथाइल क्लोराइड इज रिएक्ट विथ पोटॅशियम सायनाइड, अल्कोहोलिक. काय तयार होईल? KCl बाय प्रोडक्ट मिळेल. राहिलं काय तर CH3Cn. CH3Cn. याचं नाव आहे ॲसिटोनायट्राइल. ॲसिटोनायट्राइल. CH3Cn means ॲसिटोनायट्राइल. अल्काइल सायनाइड किंवा नायट्राइल म्हणतो आपण. ॲसिटो, दोन कार्बन म्हणजे ॲसिड नायट्राइल. इथे लक्षात, सिंपल आहे. Cl is replaced by Cn. Cl minus CH3 plus Cl minus K plus Cn minus. Cl minus is replaced by Cn minus. Byproduct is K plus Cn minus. Simple. फंक्शनल ग्रुप कोणता मिळतो आपल्याला? नायट्राइल. C ट्रिपल बॉन्ड N means नायट्राइल. नेक्स्ट वन, अल्कोहोलिक AgCN. KCN च्या ऐवजी आता काय घ्यायचंय? AgCN. बघा लक्षात ठेवायचे ह्या दोन रिएक्शन सेमच आहे. पोटॅशियम सायनाइड तसं सिल्वर सायनाइड, मात्र प्रोडक्ट मिळताना वेगळा मिळतो. AgCN. प्रोडक्ट मिळतं कसं मिळतं बघा, RN ट्रिपल बॉन्ड C प्लस AgX. केसीन मध्ये काय मिळालेलं बघा आपल्याला? केसीन मध्ये काय मिळालेलं इथे लिहितो बघा, RX प्लस KCN टू गिव्स RCN मिळालेलं, अल्काइल सायनाइड मिळालेलं. इथं मात्र R इज डायरेक्टली अटॅच टू दी कार्बन आहे आणि इथं मात्र R इज डायरेक्टली अटॅच टू दी नायट्रोजन आहे. म्हणून याला म्हणायचं असतं आयसोसायनाइड. ह्या ग्रुपला काय म्हणायचं? आयसोसायनाइड. हा सायनाइड झाला. Cn मीन्स सायनाइड आणि NC मीन्स आयसोसायनाइड. CH3Cl is react with silver cyanide. हा पण कसा आहे मात्र? अल्कोहोलिक. Cl minus is replaced by Cn minus to gives the CH3NC plus AgCl. काय झाला हा? मिथाइल आयसोसायनाइड. फंक्शनल ग्रुप कोणता मिळाला आपल्याला? आयसोसायनाइड. N ट्रिपल बॉन्ड C. इथं C ट्रिपल बॉन्ड एक मिळाला. त्या लक्षात सिंपल रिएक्शन आहेत. X मायनस घालवायचा. हॅलाइड इज रिप्लेस्ड बाय न्यूक्लियोफाइल. CnAg plus Cn minus CH3 plus Cl minus. मायनस इज सबस्टिट्यूटेड बाय मायनस. बघा काय? Cl च्या ठिकाणी NC आला आहे. बरोबर. CH3
NC, Ag plus Cl minus silver chloride. Next one reaction is potassium nitrite. Potassium means K, nitrite means NO2. लक्षात घ्या ह्या रिएक्शन. आता इथं सुद्धा आपण सायनाइड आणि आयसोसायनाइड मध्ये जसं पाहिलं तसंच पोटॅशियम नायट्रेट आहे आणि सिल्वर नायट्रेट, त्याच पद्धतीने जरा थोडासा फरक आहे. केसीएन मध्ये आपल्याला CN सबस्टिट्यूट केलेला म्हणून त्याला सायनाइड म्हटले किंवा नायट्राइल म्हटले, आणि AgCN मध्ये NC अटॅच आहे, नायट्रोजन अटॅच आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे पण आयसोसायनाइड. पोटॅशियम नायट्राइट चा फॉर्म्युला बघा कसा आहे अगोदर, KNO2. स्प्लिटेड फॉर्म्युला कसा आहे, KON डबल बॉन्ड O, KNO2. पोटॅशियम नायट्राइट म्हणजे पोटॅशियम आणि ऑक्सिजनचा बॉन्ड आहे, लक्षात घ्या. बघा रिएक्शन आपल्याला काय, अल्काइल हॅलाइड इज रिएक्ट विथ KON म्हणजेच KNO2, K प्लस O मायनस R प्लस X मायनस. प्रिन्सिपल काय आहे, फ्रॉम अल्काइल हॅलाइड, halide is nucleophile, halide minus is substituted by the nucleophile. इथे nucleophile कोण आला, ONO, K plus X minus KX केला, राहिलं काय R. This minus is substituted by this minus, R O N O, R O N O म्हणजेच असं R O N डबल बॉन्ड O, जसं आहे तसंच हा बघ, मायनस इज सबस्टिट्यूटेड बाय दिस मायनस, R